भक्तिवेदान्तदेशिकसिद्धान्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी, त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी, सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्ये नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवाभिनेदुः, तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तुं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। बोले श्रीमद्भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। सब संतन की जय। तर श्रीमद भागवत कथेमध्ये परवा दिवशी आपण ऐकलं होतं. काय ऐकलं होतं? हा, तर जे 12 स्कंध आहे भागवताचे, त्या प्रत्येक स्कंधाचं एक एक नाव आहे. तर ते काय आहे, प्रत्येकी नाव काय आहे त्याचं आपण त्या ठिकाणी वर्णन केलं होतं. तर त्यामध्ये अत्र सर्ग विसर्ग या दोन्ही स्कंधाचं, म्हणजे दुसऱ्या स्कंधाचं नाव, तिसऱ्या स्कंधाचं नाव सर्ग आणि चौथ्या स्कंधाचं नाव विसर्ग, अशा प्रकारे यांचं त्या ठिकाणी आपण चिंतन केलं होतं. पहिले जे 2 स्कंध आहेत, पहिल्या स्कंधाचं नाव अधिकार स्कंध, दुसऱ्या स्कंधाचं नाव काय आहे? साधन स्कंध, तिसऱ्या स्कंधाचं नाव सर्ग, चौथ्याचं विसर्ग. अशा प्रकारे 4 स्कंधाची माहिती आपण त्या ठिकाणी ऐकली होती. आता याच्या पुढची जी माहिती आहे, म्हणजे कितवा स्कंध आला आता? 5वा. तर पंचम स्कंध जो आहे त्याचं नाव काय आहे? स्थान. नाव दिले त्याला स्थान. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानम पोषणमुतयः. तर स्थान नावाचा हा पंचम स्कंध आहे. का बरं याचं नाव स्थान पडलं असेल? तर त्या ठिकाणी वर्णन करतात की हे बघा, पंचम स्कंध जो आहे हा स्थान या करता आहे, कारण स्थान शब्दाचा जसा अर्थ आहे तसंच भगवान परमात्म्याने त्या स्कंधामध्ये विशेष असं कार्य केलेलं आहे. तर असं काही बनवलं त्यातून आपल्याला त्या स्थान शब्दाचा चरितार्थ वाटतो. कसा? तर स्थान शब्द जो आहे तो बनला कसा? स्था धातू आहे. धातू म्हणजे क्रियापद. संस्कृत मध्ये
क्रियापदांना धातू म्हणतात. तर त्याचं एक असं मूळ पद असतं आणि त्याच्यामध्ये प्रत्यय मिळतात. प्रत्यय मिळाले की त्याची रूपं बदलतात आणि जसं ज्याचं रूप बदललं, जसा प्रत्यय लागला तसा त्याचा अर्थही बदलत जातो. तर या ठिकाणी स्थान, स्थान हा शब्द जो आहे तो असा बनला. त्यामध्ये स्था जो धातू आहे या मूळ धातूमध्ये ल्यूट प्रत्यय लागला. भावार्थी ल्यूट प्रत्यय लागून त्या ठिकाणी स्थान शब्द बनला. कारण ल्यूट प्रत्यय लागला तर अन आदेश होतो, मग स्थान असा त्या ठिकाणी शब्द पूर्ण बनला. तर स्थान या शब्दाचा अर्थ होतो की ज्या ठिकाणी राहण्याचं ठिकाण आहे, राहण्याचं ठिकाण, टिकवण्याचं ठिकाण. जर ल्यूट प्रत्ययाचा जो अर्थ आहे भावार्थ घेतलेला आहे, तर टिकून ज्या ठिकाणी आपण राहतो त्याला म्हणतात स्थान. आपण म्हणतो ना हे आमचं स्थान आहे, हे आमचं काय स्थान आहे. स्थान म्हणजे काय, इथे आम्ही टिकलो आहे म्हणून हे स्थान आहे. जर टिकलो नाही तर हे कशाचं आपलं स्थान, इथे आपलं स्थान आहे कारण आपण इथे टिकलेलो. याच प्रकारे म्हटलेलं आहे की समग्र संसार टिकवून ठेवलेला आहे. म्हणजे नुसता बनवला नाही तर त्याला टिकवून ठेवलेला आहे. हा काही पोरखेळ केलेला नाही. देवाने अनादी काळापासून, आता माहित आहे का संसार कधी निर्माण झालाय, या सृष्टीची उत्पत्ती कधीही झाली हे काय माहित आहे का? अनादी आहे हे. जशी माया अनादी तशी सृष्टी पण अनादी आहे. हे याचा काही आधी सांगताच येणार नाही की आधी एवढा तेवढा झाला होता, यावेळी झाला होता आणि आधी हा होता तो होता, अशा प्रकारे सांगता येत नाही. आपले किती पिढ्या काढल्या तरी आधी कोण याचा काही तपास लागणार नाही. तर मग अशा प्रकारे ही जी सृष्टी आहे अनादी काळापूर्वीच निर्माण केली आणि ती अजूनही कशी आहे, चालू आहे. स्थान या सृष्टीची स्थिती बनवून ठेवलेली आहे. अर्थात भगवान परमेश्वरानं केवळ सृष्टी उत्पन्न केली नाही तर त्या सृष्टीला स्थिती म्हणजे पालन सुद्धा केलं. ती सृष्टी पाळली सुद्धा. अशा प्रकारे सृष्टीचं लालन पालन केलं, खाऊ पिऊ घातलं. ज्या प्रकारे या सृष्टीला आवश्यक आहे त्या सर्व प्रकारचं पालन केलं भगवंताने. म्हणून या स्कंधामध्ये या सगळ्याचं वर्णन आलंय. तर कसं पालन केलं याचं वर्णन आलं असल्या कारणाने या स्कंधाचं नाव काय ठेवलं, स्थान. तर मग अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलं. असं काय केलं देवाने, तर सगळ्यात पहिलं सांगतात की दोन गोष्टी पहिल्या निर्माण केल्या. दोन गोष्टी म्हणजे काय, तर त्या म्हणाले की पहिली प्रवृत्ती आणि दुसरं निवृत्ती. पहिला प्रवृत्ती मार्ग काढला आणि दुसरा निवृत्ती. अशा प्रकारचे दोन मार्ग काढून त्या ठिकाणी मनुष्य जीवनाला स्थायी रूप देण्याचं त्या ठिकाणी भगवंताने अत्यंत परमोच्च असं कार्य केलं. स्थायी रूप दिलं. कसं, प्रवृत्ती आणि निवृत्ती. तर प्रवृत्ती मार्ग म्हणजे काय बघा, प्रवृत्ती मार्ग त्याला म्हणतात ज्या ठिकाणी तुम्ही काय करताय. आता असं सांगितलं 4 वर्णाश्रम आहेत, 4 वर्ण आहेत, 4 आश्रम आहेत. तर 4 आश्रम म्हणजे पहिला कोणता, ब्रह्मचारी आश्रम. तुम्ही ब्रह्मचर्य जीवनामध्ये आहात तर ब्रह्मचारी. तुम्ही विवाह केलाय, आता तुमचं गृहस्थ जीवन सुरू झालं तर गार्हस्थ्य. त्यानंतर तिसरा, गृहस्थ जीवनाची जबाबदारी पूर्ण संपल्यानंतर आता वृद्ध काळामध्ये त्या ठिकाणी भगवत चिंतन करत वनाला गमन करायचं. ती जी वेळ असते त्याला काय म्हणतात, वानप्रस्थ. आणि त्यानंतर चौथी जी अवस्था आहे त्याला म्हणतात संन्यास. अशा प्रकारे हे 4 आश्रम आहेत. तर या 4ही आश्रमामध्ये ब्रह्मचारी, गृहस्थ आणि वानप्रस्थ. तर अशा प्रकारे संन्यास जीवन जे आहे ते निवृत्ती मार्ग आहे. बाकी हे प्रवृत्ती आहेत. यामध्ये सुद्धा ब्रह्मचारी आश्रमामध्ये आपल्या मनावर ठरतं की आपल्याला त्या ठिकाणी प्रवृत्ती मार्ग निवडायचा आहे की निवृत्ती मार्ग निवडायचा आहे. जर तुम्ही प्रवृत्ती मार्ग निवडला तर काय होईल बघा, षोडश संस्काराची माहिती जरा असली पाहिजे बरं का. 16 संस्कार कोणते आहेत माहित आहेत संस्कार? एकदा असं झालं, एका प्रवचनामध्ये आम्ही ऐकलं की 16 संस्कार कोणते. तर महाराज कुणी असेल आपल्याला काय करायचं, पण त्यांनी सांगितलं बघा, फार विचित्र गोष्ट आहे. ते म्हटले सगळ्यात पहिला संस्कार मृत्यू उपरांत अग्नी देणं, म्हणजे माणसाला जाळणं, हा पहिला संस्कार. वा 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 महाराज. त्यानंतर म्हटले सावडणं, दुसरा. 10वा, तिसरा. 13वा,
महिने जेव घालतात ते किती झाले, आणि शेवटी वर्ष श्राद्ध मिळून झाले एकूण 16. अशा प्रकारे हे 16 संस्कार माणसाचे मेल्यानंतर असतात, ते दुसऱ्याने करायचे असं नाही. शास्त्राने जे 16 संस्कार सांगितलेले ना ते काय आहेत बघा. सगळ्यात पहिला संस्कार त्या ठिकाणी गर्भाधान. बघा, सगळ्यात पहिला आपण आईच्या गर्भामध्ये जेव्हा जातो तेव्हा आपला खरा जन्म आहे. आईच्या गर्भामध्ये ज्या वेळेला जातो तो पहिला संस्कार आहे, गर्भाधान संस्कार. आणि तो संस्कार कसा केला पाहिजे तर त्याचेही नियम आहे. प्रवृत्ती मार्गाची उपस्थापन केले भगवंताने. बघा, हे सगळं सृष्टी चराचर भगवंताने निर्माण केलंय. तर ही जी पद्धती आहे त्या परमात्म्याने निर्माण केलेली असल्यामुळे ती अत्यंत शास्त्रीय आहे. वैदिकरित्या तिला जर पार पाडलं तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या समस्या अडचणी येणार नाही. मग म्हटले गर्भाधान संस्कार ज्यावेळी करायचा असतो तर आपल्या घरी देवा ब्राह्मणांना बोलावून विशेष रूपाने पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागतो. आणि त्या यज्ञाच्या उपरांत त्या पुत्र कामेष्टी यज्ञामध्ये जे फळ दिलं जातं त्या फळाला खाऊन त्यानंतर या ठिकाणी हा संस्कार केला जातो. आणि आपलं कसं असतंय, विवाह करतात तर एकदम धिंगाणा. याला काही हा शब्द वापरला तर वाईट वाटायची गरज आहे का? हा, तुम्हाला आता ते सगळं तुम्ही पाहताय आणि ते तुमच्या घरात सगळ्यांच्या होतंय, त्याच्यामुळे ते मान्य करावं लागेल. एकदम काहीही नाही, वैदिक मंत्राचं स्थानच राहिलं नाही. बघा, विवाह एक इतकं पवित्र आणि मंगल कार्य आहे की ह्याच्यामध्ये 3 गोष्टी असतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ब्राह्मणांचा आणि सद्गुरूचा आशीर्वाद, गुरुचा आशीर्वाद आणि ब्राह्मणांचा आशीर्वाद, ही पहिली गोष्ट झाली. त्यानंतर मंगल वाद्य वाजतात, एकदम पारंपरिक, ज्याला आपण सनई चौघडा आदी आदी जे म्हणतो ते एकदम पारंपरिक मधुर सुसंगीत त्या ठिकाणी असतं. आणि तिसरं त्या ठिकाणी वैदिक मंत्र असतात. वैदिक मंत्रांच्या शक्तीद्वारे त्या ठिकाणी गृहस्थ जीवन स्वीकारलं जातं. या 3 गोष्टी असल्यानंतर त्या ठिकाणी जो संस्कार दिलेला आहे अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने पार करून त्या ठिकाणी हा गर्भाधान संस्कार केला जातो. जेणेकरून येणारी जी संतती आहे ती कशी शांत, संस्कारी, एकदम व्यवस्थित, जशी आपल्याला अपेक्षा असते की आपले मुलं संस्कारित पाहिजे. कोणत्या आईबापाला वाटतं बरं आपल्या पोरांनी म्हणजे बिघडावं? वाटतं का? नाही ना वाटत. पण ही फार मोठी पद्धत आहे. आपण सुरुवातच चुकीची करतो ना. सुरुवात चुकीची झाली तर शेवट चुकीचा होणार, यात काही संशय नाहीये. मग आपण ज्या ठिकाणी विवाह एक सुरुवात आहे त्याच्यामध्ये धिंगाणा केला तर जे येणारे पोरं आहेत ते कसे काय चांगले निघतील याच्यामध्ये काही संशय आहे का? ते आले की पहिले उड्या मारायला लागतात. त्यांना आजकाल म्हणजे एक व्हिडिओ कुठून तरी पाहिला होता आणि एक बाळ जसं आईच्या पोटातून बाहेर आलं, एवढा मॉडर्न झाला. तर ती कल्पना आहे माणसाची, असं तर देवाच्या सृष्टीत होऊ शकत नाही. कारण ब्रह्मदेवाने असं बनवलेलं नाहीये. ते बाळ जसं पोटातून बाहेर आलं ते नर्सला काय म्हणतं, तुझा मोबाईल दे, मला सेल्फी घ्यायचा आहे, जन्म झाल्यावर मी कसा दिसत होतो. म्हणजे एक फार विचित्र प्रकृती बनवून गेली आहे माणसाने जी बनवलेली, अत्यंत विचित्र. तर हे जे आहे प्रवृत्ती मार्गामध्ये प्रवेश करत असताना अनेक संस्कार करावे लागतात. तर गर्भाधान संस्कार, सीमंतोन्नयन संस्कार, ते आपल्याकडे करतात एक संस्कार बरं का. कधी 7व्या कोणत्या महिन्यात करतात? हा, ओटी भरण म्हणतात ना आपल्याकडे, हा त्याला सीमंतोन्नयन म्हणतात. तर हे सगळे संस्कार केले जातात. तर त्याच्यानंतर जातकर्म आहे बघा, जन्म झाल्यानंतर जातकर्म आहे. त्यानंतर कर्णवेद आहे, निष्क्रमण संस्कार आहे, जावळ काढायचा जो संस्कार आहे. त्यानंतर अनेक असे जे 16 संस्कार एकानंतर एकाचे हे नावं येतील. एक दिवस तुम्हाला या सगळ्या 16ही संस्काराची नावं आणि त्याची विशेष माहिती दिली जाईल. मला वाटते तुमच्याकडे पाहून उत्सुकता आहे. तथापि या विषयाला आपण जर वाढवलं तर आपला अध्याय कधी संपेल माहित नाही. त्याच्याकरता आपण थोडंसं धावतं घेऊ. तर मग असं करत करत जेव्हा तो बालक वयामध्ये येईल, किती वय होईल त्याचं? ब्राह्मण बालक असेल तर त्याचं 8 वय सांगितलंय. 8 वय असेल तर त्याचं काय करायचं म्हणाले? मूंज संस्कार करायचे 8 वयामध्ये. जर क्षत्रिय बालक असेल तर 12-13 वयामध्ये, आणि जर वैश्य बालक असेल तर 15-16 वयामध्ये त्याची मूंज झाली पाहिजे. शूद्र बालकासाठी मूंज संस्काराचं विधान शास्त्राने केलेलं नाही. तर मग अशा प्रकारे तुम्ही मूंज संस्कार करून घ्यायची त्या वेळेमध्ये. त्याला उपनयन म्हणतात.
उपनयन म्हणजे काय? गुरु येतात, उपे नयती इति उपनयन, म्हणजे उप म्हणजे जवळ. आपण म्हणतो ना उपवास आहे, उपई वसती म्हणजे काय? जवळ राहणं म्हणजे उपवास. कोणाच्या जवळ राहायचं? देवाच्या जवळ राहणं म्हणजे उपवास. आपण नुसतं फराळाच्या जवळ राहतो है ना. तर उपवास तसंच उपनयन, गुरु आपल्या जवळ घेऊन जातात, शिष्याला आपल्या सोबत घेऊन जातात. मग ते जे आहे उपनयन संस्कार झाल्यानंतर त्या बालकाला 12 वर्षापर्यंत, कमीत कमी 12 वर्ष त्याला शास्त्र शिकवलं जातं. व्यवस्थित प्रकारे शास्त्र चिंतन सगळं काही शिकवलं जातं. जर तू ब्राह्मण बालक आहे तर ब्राह्मण बालकाला भविष्यामध्ये काय करायचे त्यानुसार त्याला शिक्षा दिली जाते. जर तू क्षत्रिय बालक आहे तर तुला उद्या युद्ध करायची वेळ येईल, त्यावेळी जी शिक्षा आवश्यक आहे ती तुला इथे दिली जाईल. वैश्य बालकाला काय गरजेचं आहे ती शिक्षा, व्यापार कसा करायचा हे त्याला शिकवलं जाईल. अशा प्रकारे यथायोग्य ज्याची ज्याची जी योग्यता आहे त्यानुसार त्याला ती शिक्षा दिली जाते. आणि जसं वयाचं 25 वय पूर्ण झालं की त्याला त्या ठिकाणी समावर्तन संस्कार केला. समावर्तन संस्कार तेव्हा करायचा असतो जेव्हा एखादं समजा शास्त्र ऐकलं, शास्त्राचा प्रभाव वेगळा असतो बघा. आणि अनेक प्रकारे शास्त्र ऐकून मनामध्ये चिंतन केलं तर वैराग्य उत्पन्न होतं. आणि वैराग्य उत्पन्न झालं की मग तो काय म्हणेल की मला सीमंतोन्नयन संस्कार करायचा नाही, मला सरळ संन्यास संस्कार घ्यायचा. तर मग त्या ठिकाणी त्याला वैराग्य असल्यामुळे तो सरळ संन्यास आश्रमात प्रवेश करू शकतो. परंतु ज्याला संन्यास आश्रमात जायचं नाही, ब्राह्मण बालकासाठी चाललंय हे, क्षत्रिय आदी बालकांना संन्यास संस्काराचं त्या ठिकाणी विधान शास्त्राने केलेलं नाही. तर मग अशा प्रकारे म्हटलेलं आहे की जर त्या ठिकाणी वैराग्य आलं तर संस्कार त्या ठिकाणी संन्यास घ्या. आणि जर वैराग्य नसेल, मनामध्ये प्रवृत्ती असेल, प्रवृत्ती म्हणजे मला आता काहीतरी करायचं आहे, काहीही न करण्याची वृत्ती त्या ठिकाणी निवृत्ती आहे. मग आपण म्हणू करायची कोणाला एवढी हौस आहे, असं पडून राहू, काही करायचं नाही, अगदी निष्क्रिय होऊन आम्ही पडून राहू, आम्हाला आयतं सगळं खायला प्यायला द्या तुम्ही, म्हणजे कोणाला बरं करायची इच्छा आहे, कष्ट करावे असं कोणाला वाटतं का? परंतु हे जे कर्म आहेत ना, हे कर्म करावेच लागतात. कारण की हे कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाहीये. त्या ठिकाणी जेही कष्ट आहेत, कारण ते जे कर्म आहेत हे सोडता येत नाही, ते आपोआप सुटले जातात. जसं तुम्ही बघा, तुम्ही कुणी म्हटलं की आमचा मुलगा 9वी पास झाला आणि 9वी पास झाल्यानंतर आता तो 10वीला गेला, तो पास झाल्यानंतर सांगायची गरज आहे का तो 10वीला गेला? तो न सांगता गेलेला आहे 10वीला, काही सांगायची गरज नाहीये. त्याच प्रकारे कारण 9वी सुटली त्याची, आता सुटली नसती तर त्याला 9वीत परत बसावं लागलं असतं. तसंच म्हटलेलं आहे की हे जे कर्म आहेत ते सुटल्यानंतर आपोआप सुटले, ते तुमच्या प्रभावामुळे, तुमच्या कष्टामुळे, तुम्ही अगदी मनापासून सत्संग चिंतन श्रवण केल्यामुळे त्या ठिकाणी कर्म तुमचे आपोआप सुटले. आणि कर्म सुटल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही सहज निवृत्ती मार्गामध्ये प्रवेश करताय. अर्थात हे कर्म सोडावे लागत नाही, ते सुटतात. जेव्हा सुटले जातील तेव्हा आपोआप निवृत्ती मार्ग मिळेल. मग इथे सांगितलंय की तुम्हाला अजून जर काही करण्याची इच्छा आहे की हे करू ते करू ते करू, असे जर मनामध्ये अनेक कामना आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला कर्म करावे लागतील. म्हणून प्रवृत्ती मार्ग स्वीकारावा लागेल. प्रवृत्ती मार्ग स्वीकारताना मग समावर्तन संस्कार करून त्या ठिकाणी त्याला घरी पाठवलं जातं. आता तू घरी जा. घरी गेल्यानंतर मग त्या ठिकाणी त्याचा विवाह करण्यात येतो. विवाहामध्ये पण फार गंमत असते बघा. म्हणजे पूर्वीच्या काळचा विवाहावर का आताच मला माहित नाही, पूर्वीच्या काळचं काही शास्त्रात वाचलंय ना, आताच हे कोणत्या शास्त्रात लिहिलेलं नाही, त्याच्यामुळे कळणारच नाही ते कसं केलं जातं आणि कुठे काय उभं राहतं काही माहित नाहीये. कधी लहानपणी लग्न पाहिले असतील तर ते त्यामध्ये काही नसतं, खेळकूद याच्यामध्ये कधी पाहिलं असेल तर असेल. तर पूर्वीच्या काळी एक असायचं की कन्या वरयते रूपम. ध्यान देऊ नये का बरं का, म्हणजे ही भागवताशी संबंधित नाहीये तरीही प्रसंग आला म्हणून. कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्नम इतरे जनाः. काय म्हटले कळलं? कन्या जी आहे ती काय करते, जो मुलगा आहे त्याला पाहताना ती रूप पाहते त्याचं. कन्या वरयते रूपम म्हणजे माता काय पाहते, मुलीची आई काय बघते, वित्त, पैसा आहे की पैसा भरपूर असला पाहिजे ना. कारण आईला कळतं घरामध्ये पैशाची तूट असेल तर काय समस्या येते.
त्याच्यामुळे मुलगी आनंदात राहावी, तिला पैशाची कधी कमी नको व्हायला, म्हणून आई विचार करते की पैसा भरपूर कमवणारा पाहिजे. माता वित्तम पिता श्रुतम. पिता म्हणतात हा ठीक आहे पैसा तर पाहिजे, पण मुलगा हुशार पाहिजे, एकदम शिकलेला पाहिजे, भरपूर एकदम काय म्हणतात श्रुतम. श्रुतम म्हणजे त्याने शास्त्र शिकलं पाहिजे. पहिल्या काळाचा विचार जर केला, अनेक प्रकारे बहुश्रुत, शास्त्र ऐकलं पाहिजे, त्याने भरपूर ज्ञान पाहिजे, विद्वान पंडित पाहिजे, असं पहिल्या काळामध्ये पाहिलं जातं. आणि बांधवा आकुल विच्छंती. बंधू बांधव आपले जे असतात ना, भाऊ बंध, त्यांना वाटतं ठीक आहे सगळं, पण त्याचं कुळ चांगलं पाहिजे, कारण की कुळ चांगलं असेल तर ते आपल्या कुळाला शोभेल, म्हणून माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुल विच्छंती. अशा प्रकारे विवाहामध्ये या सगळ्या लोकांची ही इच्छा असते. आणि लग्नाला येणारे जे वराडी लोक असतात ना, मिष्टान्नम इतरे जनाः, येणाऱ्यांना फक्त मिष्टान्नाशी पडलेलं असतं, तिकडे काही असं घेणं देणं नाही. जेवण चांगलं झालं की लग्न. मोठा अनुभव आहे तुमच्याकडे. मला वाटलं मी नवीनच नवीन गोष्ट सांगते असं वाटलं होतं, कारण ही शास्त्रामध्ये लिहिलंय ना कशा करता, ही गोष्ट खरी आहे. तर अशा प्रकारे बघा, विवाह संस्कार झाल्यानंतर समावर्तन करून विवाह करून त्या ठिकाणी प्रवृत्ती मार्ग स्वीकारला जातो. अच्छा बोलू नका ना, तुम्हाला सरकायचं तर चुपचाप सरकत जा. पुढे आता कारण एक सत्संग एक अशी जागा आहे, एकच घंटा जिथे आपलं तोंड बंद राहतं, बाकी वेळेला कशाला बंद ठेवायचं. बाकी मशीन कुलूप लावून ठेवलं तरी ते बोलल्याशिवाय राहू शकत नाही. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी मग विवाह संस्कार करून प्रवृत्ती मार्ग स्वीकारला जातो. तर अशा प्रकारे त्या बालकावर जर माता पित्याने जन्म आधीपासून, बरं का, जन्म आल्यानंतर त्याला कळीत झाल्यानंतर मग आता वळण लावू असं नसतं. आपण म्हणून काय नाही, थोडस मोठा झाला की मग वळण लावू, तसंही नसतं. बालपणी वळण लावायचं तसंही नसतं. शास्त्र तर सांगते कोणतेही संतान, पुत्र असो अथवा पुत्री, दोघंही जन्म घेण्यापूर्वी तेव्हापासूनच संस्कार केले पाहिजे त्यांच्यावर. म्हणजे जेही येणार आहे ते येण्यापूर्वी अगोदर आपण संस्कार आपल्यामध्ये असतील तर ते त्या ठिकाणी संस्कार घेऊन येतील. आणि जशी पिढी आहे, जसं कुळ आहे, तसे संस्कार त्याच्या आतमध्ये येतात. बरं का, हे बघा, जसं आपला चेहरा आहे, आपला चेहरा आपल्या आई वडिलांसारखा दिसतो, काहीतरी दिसतं, काहीतरी म्हणजे नाक तरी दिसेल, डोळे तरी दिसतील. आणि आपल्याला माहित आहे का की आपल्या आजोबांचं पंजोबांचं किंवा 10व्या पिढीपर्यंत किंवा 25व्या पिढीपर्यंतच्या आजोबांचं नाक कसं होतं माहित आहे का? नाही माहित. परंतु आपली जी बॉडी लँग्वेज आहे त्याने ते लक्षात ठेवले. आपल्याला माहित नाही, परंतु 25व्या पिढीच्या आजोबांचं नाक आजही तुमच्या नाकावर विद्यमान आहे, बसलेलं आहे ते. म्हणजे ही जी पद्धती आहे, आपल्या सगळं काही लक्षामध्ये राहतंय. तसेच त्यांनी दिलेले जे संस्कार आहेत ते सुद्धा आपल्यामध्ये आजही आहेत. कुठे ना कुठे ते संस्कार नक्की आहेत. परंतु काय होतं, कालाने प्रचार, आज जे संगती, या सगळ्या गोष्टींनी त्या सगळ्याला फार कलंकित करून टाकले, दूषित करून टाकले. त्याच्यामुळे आपण जे आपले वास्तविक संस्कार आहेत, जे की आपल्या वाढ वडिलांनी, बघा पूर्वीचे लोक संस्कारितच होते, एवढे तर बिघडलेले मुळीच नव्हते. तर त्यांचे जे चांगले संस्कार आहेत आज कुठे हरवले? कारण की आपली संगती बिघडलेली आहे. शेवटी माणसाला जागेवरच यायचे. मग हे जे प्रवृत्ती मार्ग आहे त्यामध्ये सांगितले की सुरुवातीपासूनच संस्कार लावा, जेणेकरून प्रवृत्ती जीवनामध्ये काय होतं, तुम्ही व्यवस्थित प्रकारे सुसंस्कारित जीवन जगाल. म्हणून बघा, जसं प्रवृत्ती आणि निवृत्ती हा आपला विषय थोडासा लांब होतोय, तथापि बघा श्रीमद भगवत गीता जी आहे, गीतेमध्ये भाष्य सुरू करण्यापूर्वी भगवान शंकराचार्य ज्या ठिकाणी मंगलाचरण करतात, भाष्याला आरंभ करतात, उपोद्घात भाष्य म्हणतात त्याला, तर त्या भाष्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी प्रवृत्ती आणि निवृत्ती मार्गाचं वर्णन केलंय की भगवान परमात्म्याने या दोन मार्गाला बनवलं मनुष्याकरता. तर त्या ठिकाणी प्रवृत्ती मार्ग जो आहे त्याच्यामध्ये ब्राह्मणांच्याकडे वेद दिले म्हटले, क्षत्रियांकडे शस्त्र दिले. आणि वेद व ब्राह्मणांकडे का दिले बरं? तर त्यांनी सांगितले की ब्राह्मण एक असा आहे ज्याच्या हातामध्ये संपूर्ण सत्ता असते. राजाची सत्ता सुद्धा ब्राह्मणांकडे, संपूर्ण राज्य राजाच्या अधीन असतं, परंतु राजा ब्राह्मणांच्या म्हणजे गुरुच्या अधीन असतो राजा.
पूर्वीच्या काळी बघा एक एक कुलगुरू असायचे. कुलगुरू म्हणजे जर काही असेल, काही समस्या असेल, काहीही कुलगुरूंसोबत डिस्कस केल्याशिवाय राजा स्वतःचा निर्णय कधीच देत नव्हता. आणि राजाला लाज नव्हती वाटत, अभिमान वाटायचं उलट की माझे गुरु आहेत, माझ्या राज्याला कुणीतरी कुलगुरू आहेत. बघा दुर्योधनासारखा राजा म्हणजे धृतराष्ट्राच्या राज्यामध्ये सुद्धा कुलगुरू होते प्रत्येक राज्यामध्ये. आणि ज्यांच्याकडे कुलगुरू नाही, कुलगुरूचं ऐकलं नाही, त्या ठिकाणी ते मातीत गेले. अशा प्रकारे कुणीतरी ब्राह्मण असतात, कुणीतरी गुरु असतात उपदेश देणारे, आणि त्यांच्याकडे वेद आहे. अर्थात संपूर्ण शास्त्र जे आहे, जे वेद आहे, त्या वेदावर संपूर्ण चराचर अवलंबित आहे. आणि हे अवलंबित ठेवण्याकरता प्रवृत्ती मार्ग बनवला. असंच हे टिकून राहिलं पाहिजे. अशाच प्रकारे याची जी गती आहे ही चालू राहिली पाहिजे. कारण की राजाच्या हातामध्ये सगळं काही आहे. मग त्या राजाला बुद्धी देणारे कोण आहेत? गुरु आहेत, ब्राह्मण आहेत. मग बुद्धी जर ब्राह्मणांनी गुरुनी दिली तर त्या बुद्धीनुसार सगळं चराचर चालते, सगळी पृथ्वी, आपलं राज्य चालते. त्या ठिकाणी मग ती प्रवृत्ती धर्म व्यवस्थित टिकून राहतो. अशा प्रकारे हा प्रवृत्ती मार्ग. आणि त्यानंतर निवृत्ती. या प्रवृत्ती मार्गामध्ये मग धर्म, अर्थ, काम, मोक्ष याला अर्जन करण्यात, जसं धर्मपूर्वक अर्थ अर्जन करा. त्यानंतर तुम्ही इच्छा आहे स्वर्गाची म्हणून तुम्ही यज्ञ याग आदी मोठमोठे यज्ञ करा, पुण्य करा. पुण्य करण्याचा सर्वांना अधिकार आहे. बघा भगवत प्राप्ती करण्याचा, सरळ सरळ मोक्ष मिळवण्याचा अधिकार सर्वांना नाही, परंतु पुण्य मिळवण्याचा अधिकार कुणाला सुद्धा आहे, प्रत्येकाला आहे. मग ते मिळवून त्या ठिकाणी तुम्ही स्वर्गादी प्राप्त करू शकता. तर हे जे कर्म आहेत हे सगळे प्रवृत्ती मार्गामध्ये सांगितले. निवृत्ती मार्गामध्ये त्या ठिकाणी ज्या व्यक्तीला स्वर्गाची सुद्धा इच्छा नाही. बघा आपण काय म्हणतो, कुणाकुणाला स्वर्ग पाहिजे बरं? तुम्हाला जर विचारलं स्वर्ग पाहिजे का? पाहिजे? पाहिजे की नाही? तुम्ही असे तटस्थ एकदम मौन की कळतच नाही की तुम्हाला कळतंय की नाही कळतंय? अरे नाही कळत म्हणा तर तुम्ही रोज रोज आले नसते है ना. येतात म्हणजे कळतंय, आणि कळतंय म्हणजे थोडं बोललं पण पाहिजे. स्वर्ग पाहिजे की नाही? पाहिजे ना. अच्छा अच्छा, स्वर्गात काय हे पण आता ती पाठात बसलेल्या लोकांची खासियत आहे. ज्या लोकांना स्वर्ग पाहिजे त्यांच्याकरता हा प्रवृत्ती मार्ग आहे. आणि ज्यांच्याकरता, ज्यांना स्वर्ग सुद्धा नकोय, स्वर्गाचं सुख सुद्धा मला नको आहे, असा व्यक्ती करता निवृत्ती मार्ग आहे. या निवृत्ती मार्गामध्ये सगळ्या गोष्टीला दूर करून केवळ आत्मस्वरूप, आत्मचिंतन करण्याचाच मार्ग प्रशस्त केला आहे. प्रत्येक प्रवृत्ती, कोणतीही प्रवृत्ती, बघा मला हे करायचे, अशा मनामध्ये अशी काही कामना येणं ही सुद्धा प्रवृत्ती आहे. सगळ्या ज्या काही कामना मनामध्ये उत्पन्न होतात, या सर्व कामना त्या ठिकाणी नष्ट झाल्या. आणि आता मला भगवत प्राप्तीही केवळ पाहिजे, मोक्षही हवा आहे अशी सुद्धा ज्याला अपेक्षा नसली पाहिजे. बघा मोक्ष पाहिजे मला असंही म्हणायला नकोय. त्या ठिकाणी जेही मी करतोय अत्यंत निष्काम भावामध्ये निरंतर भगवत चिंतन करून कर्तव्य बुद्धीने फक्त मी जीवित आहे म्हणून कर्म करतोय, बाकी या कर्माशी माझं काही एक घेणं देणं नाही, अशा निर्लेप भाव त्या ठिकाणी ठेवून निवृत्ती मार्गाने कर्म करत राहतात. तर मग ते संन्यास घेऊन त्या ठिकाणी आत्मचिंतन करत करत मोक्षाचे अधिकारी होतात. मग जसं प्रवृत्ती मार्गामध्ये समावर्तन संस्कार करून मग सगळे काही धर्मपरायण पालन करून पुण्य मिळवून 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 शेवटी पुण्याचं पण एक फळ असतं ना. पुण्य मिळवल्यानंतर सुद्धा अंतःकरण त्या ठिकाणी साधारणतः एक चांगल्या भावनांनी भरलं जातं. आणि मग स्वाभाविक त्या ठिकाणी त्या व्यक्तीला सहज का कुठेतरी भगवत चरणी प्रीती लागते. आणि भगवत चरणी प्रीती लागली तर त्या पुण्य मिळवण्याची हौस सुद्धा संपून जाते. आणि मग शेवटी काय होतं, वानप्रस्थ जीवनामध्ये जर तप केलं त्यानंतर इच्छा होईल की नाही आता संन्यास घेतला पाहिजे, तर निवृत्ती मार्गामध्ये त्या ठिकाणी संन्यास घेतला जातो. संन्यास पण दोन प्रकारचा आहे बरं का. नाहीतर शास्त्र काय म्हणते, संन्यास घ्यायचा अधिकार फक्त कुणाला आहे? ब्राह्मणांना आहे. मग आम्ही तर ब्राह्मण नाहीये, मग आम्ही कसा संन्यास घ्यायचा? तर त्या ठिकाणी दोन प्रकारचे संन्यास वर्णन केलेले आहे. त्यातला पहिला म्हणजे विद्वत आणि दुसरा विविदिशा संन्यास. तर विविदिशा संन्यास जो आहे तो घेण्याकरता ब्राह्मण शरीर असणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये वैदिक मंत्रोच्चारण आदी करून त्या ठिकाणी विधिवत संन्यास धारण करून, गैरिक वस्त्र धारण करून, दंड आदी धारण करून त्या ठिकाणी अत्यंत परिव्राजक जीवन जगलं जातं.
तर तो त्या ठिकाणी हा संन्यास आहे विविदिशा. आणि विद्वत संन्यास, विविदिशा संन्यासामध्ये या ठिकाणी बघा जसा मोक्ष मिळवायचा म्हणून संन्यास घेतला जातो आणि विद्वत संन्यास मोक्ष मिळवायचा म्हणून नाही घेतला जात. तो संन्यास मोक्ष मिळाल्यानंतर आपोआप भेटून जातो, घ्यावा लागत नाही. हा संन्यास एक स्थिती आहे, त्या ठिकाणी घेतला जात नाही, तो आपोआप मिळतो. आणि हा संन्यास मिळवण्याकरता कोणालाही बाध्य नाही. स्त्री असो, वैश्य असो, शूद्र असो अथवा कोणत्याही प्रकारचा नीच योनीमध्ये प्राप्त झालेला जीव असो, तो सुद्धा विद्वत संन्यासी असू शकतो, होऊ शकतो. तुम्ही सफेद वस्त्र घालते, हा विद्वत संन्यासाला ही अपेक्षा नाही की तुम्ही भगवेच कपडे घाला, तुम्ही वैरिक वस्त्र धारण करून परिव्राजक जीवन जगा, या संन्यासाला हा काही नियम नाहीये. त्या ठिकाणी असं सहज गृहस्थ जीवनामध्ये सुद्धा निष्काम भावाने भगवत प्रीती ठेवून निरंतर त्या ठिकाणी भगवत चिंतन करून आश्रय त्याच्या श्री चरणाचा घेऊन जर केवळ निष्काम भावाने कर्तव्य बुद्धीने कर्म करत राहिले, भगवत अर्पण करून त्या ठिकाणी निरंतर असं जगत राहिले, तर एक दिवस तो बोधावर आरूढ होतो आणि आत्मस्वरूपाचं चिंतन करत करत बोधावर आरूढ झालेला हा त्या ठिकाणी जीवनमुक्त होऊन जातो. शरीर असून जीवन असून तो मुक्त असतो. असा व्यक्ती काय आहे? विद्वत संन्यासी आहे, जीवनमुक्त आहे. असा विद्वत संन्यासी हा निवृत्ती मार्ग आहे. मग असे प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन मार्ग भगवंताने बनवले. मग या दोन्हीही मार्गाला या ठिकाणी पंचम स्कंधामध्ये पालन केलं गेलं, त्याला स्थापना करून अनेक उदाहरणाद्वारे सांगितलं गेलं. जसं एक राजा होते प्रियव्रत, प्रियव्रत राजा होते आणि त्यांनी काय केलं, अनेक प्रकारे म्हणजे जे काही वैदिक कर्म आहेत सर्व कर्मांना पालन केलं. राजाचं जे काही कर्तव्य आहे ते सगळे कर्तव्य पालन केले आणि यानंतर त्यांनी बघा आत्मचिंतन करत 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 आपलं शरीर त्याग केलं. तर ते राजा प्रियव्रत हे सुरुवातीला प्रवृत्ती मार्गामध्ये होते आणि या प्रवृत्ती मार्गाचं शास्त्रोक्त पालन करून 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 शेवटी निवृत्तीमध्येही ते सफल झाले. अशा प्रकारे हे उदाहरण दिले. यानंतर म्हटले बघा अनेक उदाहरणे याच्याच मध्ये स्थिती जी केलेली आहे ना, आता हे सृष्टी निर्माण केली, मग केवळ प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन मार्ग तर समजा दिसतही नाही आम्हाला, पण ही सृष्टी जी निर्माण केली ना, तर या निर्माण केलेल्या सृष्टीला त्यांनी ठेवलं कुठं, ठेवलं कसं, याचं सुद्धा वर्णन आलेलं आहे. जसं आपलं शरीर आहे, कुठे बसलोय आपण आता? जमिनीवर बसलोय. तर हे कोणतं लोक आहे? भूलोक आहे. तर या भूलोकाचंही वर्णन केलेलं आहे. भूलोकावर काय काय आहे, तर हे भूलोक जे आहे, भू म्हणजे पृथ्वी, तर या पृथ्वीवर काय आहे तर म्हणाले 7 द्वीप आहेत. 7 खंड आहेत ना, हे 7 खंड म्हणजे 7 द्वीप आहेत. जसं आपण ज्या द्वीपावर राहतो, हा खंड, हा जो द्वीप आहे याला म्हणतात जम्बूद्वीप. जम्बूद्वीप. तर हा जम्बूद्वीपाचा राजा, त्या ठिकाणी एक राजाचं चक्रवर्ती सम्राट म्हणतात ना, तर संपूर्ण जम्बूद्वीप ज्याच्या छत्राखाली आहे त्याला चक्रवर्ती म्हणायचे. तर मग हा जो जम्बूद्वीप आहे, असे 7 द्वीप या पृथ्वीवर आहेत आणि 7 समुद्र सुद्धा या पृथ्वीवर आहेत. तर 7 समुद्र आणि 7 द्वीपांनी भरलेली नटलेली ही भूलोक, ही पृथ्वी. तर या भूलोकी आपण राहतो. त्यानंतर द्यूलोक, 3 लोकांमध्ये वाटले ना, 14 ऊर्ध्व आणि 14 अध आहेत. तर 14 ऊर्ध्व आणि अध या तिन्हीला मिळून 3 लोक बनवले. एक द्यूलोक, एक भूलोक आणि तिसरं पाताळ लोक. तर भूलोकाचं झालं. द्यूलोकामध्ये त्या ठिकाणी स्वर्ग आदी देवता जिथे जिथे राहतात त्या सगळ्याचं वर्णन आहे. त्याच्यामध्ये शिशुमार चक्र जे सूर्यलोक आहे ना, सूर्यमंडल, त्या सूर्यमंडलामध्ये सुद्धा भगवंताने सृष्टी कशी काय स्थापित केलेली आहे याचं सुद्धा वर्णन आलेलं आहे. यानंतर पाताळ लोकाचं संकर्षण आदी देवता, संकर्षण देवता पाताळ लोकाचे मुख्य देवता आहेत, त्यांचं तिथे वर्णन केलं. यानंतर रहुगण आदी, म्हणजे बघा या सगळ्याचं वर्णन केल्यानंतर प्रवृत्ती आणि निवृत्ती या 2 मार्गाचं वर्णन करत असताना सगळ्यात शेवटी त्या ठिकाणी राजा रहुगण यांचा त्या ठिकाणी उपदेश चालला होता. राजा जडभरतची गोष्ट माहीत असेल तुम्हाला, तर ती ऐकायला मिळेलच आपल्याला पुढं. तरीही तर जो राजा भरत होता तो जडभरत होऊन आला, तर तो जडभरत आणि राजा रहुगण त्या दोघांचा संवाद त्या ठिकाणी आहे. तर त्यामध्ये 28 प्रकारच्या नरकांचं वर्णन केलेलं आहे की तुम्ही जर पाप केलं तर तुम्हाला अमुक अमुक नरक मिळेल, असं पाप आहे तर तसं नरक मिळेल. बघा म्हणजे 28 नरक, 28 कशाला म्हणतात. आणि स्वर्ग किती आहे? हा, एकच आहे. का बरं एकच आहे?
स्वर्ग एकच आहे. का? कारण की स्वर्गामध्ये गर्दी कमी होणार देवाला माहित होतं. जास्त गर्दी कुठे होणार आहे? नरकामध्ये जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असेल, तिथं उगाच गोंधळ व्हायला नको. त्याच्यामुळे 28 नरक बनवले, एक नाही 28. आणि ते नरक काही छोटे नाही आहेत, मोठमोठे नरक आहेत. तर कोणतं पाप केल्यानंतर तुम्हाला काय नरक मिळेल याचं तिथे सुंदर वर्णन आलेलं आहे. या 28 नरकावर आपण फार दिवस बोलू बरं का. म्हणजे आपण ते पाप करायचं नाही तर लगेच त्या नरकात जायचं आणि तिथे काय सजा मिळते ना त्याचं सुद्धा वर्णन आहे. काय मारलं जातं, कशाने मारलं जातं, कुठे बुडवलं जातं, कुठे आपटलं जातं, सगळं काही सांगितलंय. अशा प्रकारे हा पंचम स्कंध या ठिकाणी पूर्ण केला. बरं, म्हटलं ठीक आहे, तुम्ही म्हटले पाप केलं तर माणसाला नरक मिळतो, पुण्य केलं तर स्वर्ग आदी मिळेल किंवा वैकुंठ मिळेल, साकेत कुठे जाईल. मग पापी माणसाचं काय शेवटी? पाप करेल नरकात जाईल, परत येईल, पाप करेल, मग त्याचा उद्धार आहे का काही? मग त्यासाठी बघा पुढचा जो स्कंद आहे 6ठ स्कंद, इथे आपण म्हटलं होतं ना की 6व्या स्कंदात अजामिलाचं उदाहरण लगेच कशाला आलं की नाही? प्रसंग आला की तुम्ही जर पापी ते पापी असाल, अत्यंत पापापेक्षाही पापाची मूर्ती तुम्हाला बघून लाजेल, एवढं मोठं जरी तुम्ही पाप केलेलं असेल तरीही तुमचा उद्धार आहे. कसा आहे बरं? तर अजामिलाचं उदाहरण देऊन सांगितलं. म्हटले अजामिल कसा होता? भयंकर पापी होता, पापिष्ठ. आणि तो कसा? ब्राह्मण असून, बघा ब्राह्मण आहे म्हणून त्याला पाप जास्त लागलं. ज्याचा अधिकार जेवढा जास्त मोठा, त्याने केलेली छोटी चूक सुद्धा तेवढीच मोठी असते. बाकी सामान्य लोकांनी छोटी चूक केली तर त्याचं कुणी हिशोबात घेत नाही. जर समजा एखादा एकदम छोटासा कुणी माणूस आहे, साधारण माणूस आहे, त्याने जर कुणी काही अपशब्द कुणाला बोलला, एवढं काही मनावर घेणार नाही. पण त्याच जागी जर कुणीतरी मोठा माणूस जर फार पदवीधर असेल, तो जर बोलला तर मग मात्र काहीतरी मोठं विशेष काम त्या ठिकाणी घडलं जातं. तर म्हटलेले मग हे जे ब्राह्मण होता, कोण? अजामिल. तर अजामिल ब्राह्मण होता, त्याने अनेक पाप केले, कान्यकुब्जमध्ये होता. तर त्या पापाचं प्रायश्चित म्हणून त्याने असं काय केलं जेणेकरून शेवटी भगवान परमात्मा, त्या भगवंताचे दूत वैकुंठामधून आले आणि अजामिलाला त्यांच्या सोबतच घेऊन गेले. एवढा पापी असून पण काय केलं असं त्याने? तर मग बघा नारायण नारायण नाव घेतलं होतं. मग हे का आहे? भगवंताचं नाव, त्याच्यामध्ये काय सामर्थ्य आहे? आणि कितीही भगवान पण स्वयं सांगतात ना, अत्यंत पापी ते पापी असू द्या, पापकृत्तमः म्हटलेलं आहे, सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजनं संतरिष्यति. भगवान स्वयं सांगतात की तो माझ्या कृपेद्वारे तो सहज पार होऊन जाईल, फक्त माझी कृपा व्हायला पाहिजे. आणि कृपा होण्याकरता काय लागतं? शरणागती, अनन्य शरणागती. मग याचं उदाहरण देऊन त्या ठिकाणी सांगितलं अजामिलाचं. यानंतर इंद्राने एक पाप केलं होतं. काय पाप केलं होतं? तर त्याचंही फार सुंदर वर्णन. त्याचे जे गुरु होते बृहस्पती, त्यांच्यानंतर जे गुरु बनले होते, तर त्यांना त्या ठिकाणी इंद्राने काय केलं? त्यांचा शिरच्छेद करून टाकला. कारण की ते दैत्यांचे गुरु होते, आधी दैत्य समाजातून आलेले होते. मग ते काय करायचे? आहुती प्रदान करताना देवांना देतच होते, पण त्यासोबत ते दैत्यांना पण द्यायचे. मग दैत्यांची शक्ती वाढेल या भीतीने इंद्रानं काय केलं? गुरुहत्या करून टाकली. आणि गुरुहत्येचं पाप अगदी मोठं असतं. आणि एवढं मोठं पाप जर राजाकडे असेल ना, तर ते पाप प्रजेला वाटून घ्यावं लागतं बरं का. हे पण फार महत्वाचं आहे. प्रजेला भागीदारी घ्यावी लागते, पाप असो अथवा पुण्य असो. राजाने केलेलं पुण्य आपल्याला वाटून मिळतं, तसंच पाप सुद्धा आपल्याला वाटून घ्यावं लागतं. तसंच राजा आहे इंद्र, स्वर्गाचा राजा आहे तो सुद्धा. मग स्वर्ग कसा चालेल? आणि पाप जर असेल तर मग मात्र जे राक्षस लोक आहे सहज देवतांवर विजय मिळवतील. म्हणून त्या ठिकाणी भगवंताने काय केलं? म्हटले ठीक आहे, काय हरकत नाही, तुझं जे पाप आहे मी 4 भागामध्ये विभक्त करून देतो. 4 भागामध्ये. तर कुणाला ते सगळं पाप दिलं आणि त्या इंद्राला पापापासून मुक्त केलं, त्याचंही वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. अशा प्रकारे इंद्र अत्यंत पापी असूनही पापमुक्त झाला, पापीचाही उद्धार झाला. अशा प्रकारे राक्षस प्रवृत्तीमध्ये एक वृत्रासुराचे उदाहरण देतात. तर वृत्रासुराचाही त्या ठिकाणी भगवंताने उद्धार केला. अशा प्रकारे या 6ठ स्कंधामध्ये वर्णन केलं. म्हणजे भक्त असो अथवा त्या ठिकाणी कोणीही पापी असो, दोघांचेही भगवान काय करतात? पालन करतात, पोषण करतात, पालन पोषण करतात. म्हणून या स्कंधाचं नाव काय पडलं? पोषण नाव पडलं. अशा प्रकारे 6व्या स्कंधाचं नाव पडलं पोषण.
याच्यानंतर 7वा स्कंध येतो. 7व्या स्कंधाचं नाव आहे उती. कंटाळा नाही येत ना? छान. मग उती याचं नाव आहे 7व्या स्कंधाचं. तर उती म्हणजे वासना. वासना म्हणजे मनामध्ये असलेली काहीही इच्छा. तर ही जी वासना आहे त्या वासनांची त्या ठिकाणी भगवंता काय करतात? पूर्ती करतात. सगळ्यांची जी काही वासना आहे त्या वासनेला धरूनच पूर्ण करतात. तर त्याच्यामध्ये 7म स्कंधामध्ये हिरण्यकश्यपूचं उदाहरण आहे. हिरण्यकश्यपूची काय इच्छा होती? ब्रह्मदेवाला काय म्हटला तो की हे बघा मला अमर बनवा. ब्रह्मा म्हटले की अरे बाबा तुला काय माहिती अमर बनायचं? हे बघ मी स्वतः अमर नाही. एक दिवस माझाच मृत्यू होणार आहे आणि मी तुला कुठून अमरत्व देऊ? त्याच्यामुळे मीच अमर नाही तर तुला मी अमर बनवू शकत नाही. म्हणून तू काहीतरी वेगळं माग. मग त्याने थोडा विचार केला. काय विचार केला? मला अशा प्रकारे कुणी मारू शकत नाही. कशा? म्हटले मी ना शस्त्राने मरेल ना अस्त्राने मरेल, ना मी दिवसा मरेल ना मी रात्री मरेल, ना मी आकाशात मरेल ना मी जमिनीवर मरेल, ना मी माणसाने मरेल ना मी पशुने मरेल. असे अनेक वरदान त्यांनी मागून घेतले. ब्रह्मा म्हटले तथास्तु. हा एवढा चतुर होता भगवान. त्याच्यापेक्षा पुढचे आहेत, त्याच्यापेक्षा चतुर आहेत. त्याची इच्छा भगवंताने पूर्ण केली. बघा वासना होती त्याची की मी असा नाही मरायला पाहिजे. मरणार तर आहे पण कसा मरायचा? भगवान म्हटले ठीक तथास्तु. तुझी इच्छा आहे पूर्ण करतो. भगवान परमात्मा नृसिंह अवतार घेऊन आले. ते शिर आहे ते वाघाचं, सिंहाचं, शरीर माणसाचं, ना माणूस आहे ना पशु. त्या ठिकाणी भगवान म्हटले ठीक आहे तू म्हटला होता शस्त्र नको अस्त्र नको. भगवंताने आपले नखच काढले. म्हणजे नखाने तुला मारले चालेल? म्हणे हो चालेल. त्या ठिकाणी उचलला त्याला. म्हणे ना आकाशात ना जमिनीवर. मग म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही मी माझ्या मांडीवरच घेतो तुला. म्हणले होते तुला ना घरात मरेल ना बाहेर मरेल. ठीक आहे घरात नको बाहेर नको उंबऱ्यावर बसू म्हटले. उंबऱ्यावर बसवलं आणि त्याला नख्या फाडून त्या ठिकाणी मारून टाकलं. अशा प्रकारे हिरण्यकश्यपूची जी इच्छा होती वासना होती ती त्याची भगवंताने पूर्ण केली. यानंतर प्रल्हाद त्याची सुद्धा इच्छा काय होती? भगवान परमात्म्याचं दर्शन करायची. सर्व प्रकारचे ताप नष्ट करून अनन्य प्रकारे भगवत प्राप्ती करण्याची त्याची इच्छा होती. प्रल्हाद भगवान परमात्म्याने प्रल्हाद महाराजांची इच्छा पूर्ण केली. अशा प्रकारे वासना पूर्ण केली म्हणून या स्कंधाचं नाव काय पडलं? उती. उती म्हणजे वासना. तर ही उती पूर्ण केल्यामुळे 7व्या स्कंधाचं नाव पडलं उती. अशा प्रकारे 7 स्कंधापर्यंत आपलं झालं. त्यानंतर पुढच्या स्कंधाचं नाव काय आहे? मन्वंतर. 8म स्कंध जो आहे तो मन्वंतर. 9म स्कंध ईशानुगता. त्यानंतर 10वा निरोध, 11वा मुक्ती आणि 12वा आश्रय. अशा प्रकारे 12 स्कंदांची ही नावं आहेत. तर उतीपर्यंत आपलं वर्णन झालं. त्याच्या पुढचं जे वर्णन आहे ते आपण उद्या करू. उद्या आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगेल कारण की बऱ्याचशांनी विचारलं होतं. एक दोघांनी पण विचारलं की त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा. जसा की कमला आणि कामदा अशा 2 एकादशी ह्या अधिक महिन्यामध्ये आलेल्या आहेत. त्या फक्त अधिक महिन्यातच येतात. तर आपल्या कॅलेंडरमध्ये दोन्ही एकादशीचं नाव कमला आणि कमलाच लिहिलेलं आहे. दोन्ही पण कमला आहेत. पण पद्मपुराणामध्ये एका एकादशीचं नाव कमला आहे आणि आता जी येणारी आहे तिचं नाव कामदा आहे. तर या दोन्ही एकादशीचं फार महत्त्व आहे, फार विशेष महत्त्व आहे. तर त्याचं काय पालन केलं पाहिजे, कुणी कसं पालन केलं होतं, काय फळ मिळतं त्याचं, तर आपण त्याचंही थोडंसं उद्या वर्णन करूयात. अशा प्रकारे आजची झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून वाणीला विराम देऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.